बच्चूभाऊ कडून एक विधान दिलं का आमदार जिथं भेटन तिथं त्याला ठीक आहे कापून टाका साले. तर मी या विधानाचं समर्थन करणार नाही. भारत हा संविधानानं चालणारा देश आहे. पण काहून विधान केलं याचं विश्लेषण करणं गरजेचं आहे. मी बाजूले दोन फोटो ठेवले आहे, एक बच्चूभाऊ कडू आणि एक हे साध्वी प्रज्ञा सिंग. हिनं मालेगावच्या मशिदीच्या समोर बॉम्बस्फोट केला होता. ती बॉम्बस्फोट केलं ज्या गाडीवर कुकर ठेवला होता ज्याच्यात बॉम्ब ठेवला होता ते MAT हिच्या नावानं होती. इले आता निर्दोष सोडलं. ठीक आहे, म्हणजे हे निर्दोष सुटाच्या अगोदर BJPनं इले देशाच्या संसदेत नेलं. म्हणजे देशाच्या लोककल्याणाच्या हितासाठी कायदे करणाऱ्या एवढ्या मोठ्या संवैधानिक संस्थेमध्ये आणि देशाच्या सर्वोच्च संस्थेमध्ये इले नेऊन बसवलं. हे आता अशी वायबार सुटत बसली. हे बाणगुळं आता पैदा झालेले आहे. हे आता अंड्यातून जन्माले आलेले पिलांटू आहे. हे 2014च्या अगोदर एवढे धर्मावर बोलत नव्हते. ठीक आहे, आता म्हणजे अनेक लोक हिंदू विरोधी आहे, तू देशद्रोही आहे, BJPच्या विरोधात बोललो का यायचा अंधभक्तांचा असं फाउंडेशन गरम होते मला काही कळत नाही. पण हिनं आता जे स्टेटमेंट केलं या दोघांच्या स्टेटमेंटमध्ये का फरक आहे ते लक्षात घ्या. ठीक आहे, आता यांनी स्टेटमेंट केलं बच्चूभाऊनी हे शेतकरी जो या जगाचा पोशिंदा आहे, या भारतातल्या प्रत्येक माणसाले 2 वेळचं अन्न देते खाले, त्या शेतकऱ्यावर इतकी आता दयनीय अवस्था आहे का त्याच्यापाशी दिवाळीले किराणा आणाले पैसे नाही आहे. समजलं का? मजुरायची तर मजुरी सोडाच, पोराच्या अंगावर कपडे घ्यायले कपडे नाही आहे. ठीक आहे, जो सोयाबीन विकून त्याची दिवाळी साजरी करत होता, कापसाचे 1-2 क्विंटल विकून तो दिवाळी साजरी करत होता, तेवढा बी कापूस त्याला पिकला नाही. होता नव्हता पार पावसाच्या पुरात गेला. अति पावसानं पराठ्या खालतं बुडाले टेकल्या. ज्या शेतकऱ्याला दिवाळी साजरी करायला पैसे नाही, सरकारची मदत आली नाही, सांगते तुम्हाला 14,000 न 12,000 मदत देणार आहे. भिकार चोट्यानं दिवाळीला 2-2 हजार रुपये दिले. ठीक आहे, एका तरी आमदारानं मला 2,000 दिवाळी साजरी करून द्यावं. ठीक आहे, सांगावं का 2,000 दिवाळी होते. या आमदाराच्या हातात मी 2,000 देतो. 2,000 किती किराणा आहे ते? दिवाळीचा किराणा 2,000 होते का एवढं मला सांगा. ठीक आहे, सोबतच बच्चूभाऊनं केलेलं विधान हे अत्यंत आतमधून केलेलं विधान आहे. कारण जेव्हा शेतकऱ्याचं पोट्टर आहे ते आणि शेतकऱ्याचा वेदना तोच समजू शकते. आणि बच्चूभाऊनं याच्याबद्दल महाएल्गार शेतकऱ्यांचा मोठा भव्य मोर्चा 28 तारखेला नागपुरात ठेवला आहे. या आंदोलनात सहभागी व्हा असंही मी प्रत्येक शेतकऱ्याला सांगेन. आणि सोबतच बच्चूभाऊनं केलेलं विधान याले पूर्ण शेतकऱ्यांचे आता बाईट्स घेऊन राहिले पत्रकार. तर शेतकरी म्हणते बच्चूभाऊनं काही चुकीचं बोललेलं नाही. ठीक आहे, आता आम्ही असंच करणार. ठीक आहे, त्याच्या अंगावरचे आमदाराच्या अंगावरचे कपडे फाडा म्हणते, त्याला नागोळे करा. ठीक आहे, त्याले कापा. असं एवढं मोठं स्टेटमेंट देणं हे जेव्हा अति डोक्याच्या वर पाणी होते तेव्हा होते. जसं नेपाळमध्ये झालं तर यानं बोलून दाखवलं, त्या नेपाळच्या पोट्यानं करून दाखवलं. ह्या त्याच्यातला फरक आहे. आणि दुसरी गोष्ट ही साध्वी प्रज्ञा सिंग, आता हिनं काय केलं तर हिनं एक स्टेटमेंट केलं. हिचं स्टेटमेंट काय तर हे म्हणते जर आपली पोरगी धर्माच्या पोरासोबत पळून जात असन तर तिचे तंगडे कापा. म्हणजे आपल्याच पोराचा मर्डर, ठीक आहे, आपल्याच पोराचा मर्डर करायचे आदेश हे देत आहे. म्हणजे पोराचा मर्डर केला त्याचे आदेश हे देत आहेत. हे तशी बोलली तर तुमचे पोरं तुम्ही मेले चालते धर्माच्या नावाखालतं. पण या जगाचा पोशिंदा वाचला पाहिजे याच्यासाठी जर बच्चूभाऊ स्टेटमेंट देत असाल तर ते विधान चालणार नाही. बरं, हे का म्हणते अजून? ठीक आहे, हे का म्हणते माहिती आहे का साध्वी प्रज्ञा सिंग? हे म्हणते का जर मंदिराच्या समोर एखादा दुसऱ्या धर्माचा म्हणजे मुस्लिम धर्माचा जर दुकान टाकून बसला असेल तर त्याच्या दुकानात जाऊ नका, नाहीतर त्याला तिथंच तुडवा. म्हणजे त्याला बी मारायचे आदेश साध्वी प्रज्ञा सिंग देत आहे. मग मला एकानं तरी उत्तर द्यावं का ह्या ज्या काही धार्मिक संघटना आहे RSS, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि ABVP हे जे BJPचे पिलांटू आहे आणि RSSच्या सहयोगी संघटना आहे, यानं मला एक तरी आंदोलन शेतकऱ्याच्या हितासाठी, बेरोजगार पोट्ट्यासाठी, ठीक आहे, त्याच्यानंतर बेरोजगार पोट्ट्यासाठी, शेतकऱ्याच्या हितासाठी आणि बहुजनांना आरक्षण भेटलं पाहिजे. ठीक आहे, त्यांना न्याय व त्याचे हक्क मिळाले पाहिजे याच्यासाठी आंदोलन केलं का तर दाखवा. तरच तुम्ही बच्चूभाऊच्या स्टेटमेंटचा विरोध करा. नाही तर आता आमदाराची दांदरली आहे का आपल्याला घ्या. जसं पश्चिम बंगालमध्ये एका
ठीक आहे बीजेपीच्या एका आमदाराला असं मारलं लोकांना का पार त्याला रक्ताबांब करून टाकलं. अशी परिस्थिती येऊ नये एवढंच मी म्हणतो. बच्चू भाऊनं केलेल्या विधानाचं मी समर्थन करत नाही, पण मात्र ते जे विधान आहे ते अत्यंत अंतःकरणातून आलं आहे आणि लोकांच्या ज्या मी प्रतिक्रिया पाहून राहिलो तर लोक म्हणते का बच्चू भाऊनं केलेलं विधान अगदी योग्य आहे. मग जे गाव करी ते राव नाही करी. गावानं जर ठरवलं तर या आमदार खासदारासोबत काही होऊ शकते. म्हणून जे लोक जेन्युइन आहे, जे लोक संघटित नाही, जे लोक स्वतःचा आवाज उचलू शकत नाही, ठीक आहे, अनेक राजकीय लोक शेतकऱ्याचा फायदा घेतात, पण शेतकऱ्याचा कोणी वाली नाही मी असंही म्हणेन. पण मी बच्चू भाऊच्या आंदोलनात 1-2 वेळा गेलो. अनेक लोकांना म्हणलं का बच्चू भाऊ सुरत मार्गे गुवाहाटीला पळाले होते, तुम्ही काहून गेले? तर मी बच्चू भाऊसाठी नाही गेलो. मी बच्चू भाऊनं जे स्टँड घेतलं शेतकऱ्याच्या बाजूनं त्याच्यासाठी गेलो. कारण मी शेतकरी आहे आणि ज्याची जळते त्याला कळते. माझा बाप शेतकरी आहे, माझ्या गावातला प्रत्येक माणूस शेतकरी आहे आणि कास्तकार जगला पाहिजे, जगाचा पोशिंदा जगला पाहिजे. तो जगला तर या भारतातला प्रत्येक माणूस 2 वेळचं सुखाचं अन्न खाऊ शकन असं मला वाटते. म्हणून मी बच्चू भाऊच्या आंदोलनात गेलो आणि मी त्याच्या आंदोलनाले शेतकऱ्याचं आंदोलन असो, दिव्यांगाचं आंदोलन असो का अजून कोणतं असो, गोरगरिबाच्या हिताच्या आंदोलनाले मी ते कोणाचंही राहो. मी तर म्हणतो बीजेपीनं करा, मी बीजेपीच्या आंदोलनाला सपोर्ट करीन. फक्त त्यानं करावं बीजेपीतल्या लोकांना किंवा RSS विश्व हिंदू परिषदच्या लोकांनाही करावं शेतकऱ्यासाठी आंदोलन. ठीक आहे, जे वंचित घटक आहे या देशातले, ज्यांना तुम्ही शूद्र म्हणत होते, त्याच्या हक्कासाठी आरक्षणासाठी तुम्ही आंदोलन करा, माझा सपोर्ट आहे. आणि तुम्ही जर या देशातल्या पोट्याच्या शिक्षणासाठी आंदोलन करत आहे तर माझा या देशातल्या या संस्थांना सपोर्ट आहे. याईनं फक्त करून दाखवा. आणि हे जे हिनं स्टेटमेंट केलं हे योग्य वाटते का? याच्या अगोदर अनेक लोकांना स्टेटमेंट केले, हे लगेच तुम्हाला पाकिस्तानवादी, आतंकवादी, हिंदू विरोधी, देशद्रोही करून टाकून तुम्ही फक्त याच्या विरोधात बोला. आणि हे चोट्टे एकही या देशातल्या लोकांसाठी आंदोलन करत नाही. मग तुम्ही जे चष्मे घातले आहे धर्माचे ते काढून फेका. आणि जे पोट्टे शेतकऱ्याचे आहे, जे बीजेपीचा स्टँड घेते, त्यानं थोडंसं डोळे उघडून पाहा. त्या बापाले सोयाबीनचे भाव भेटून नाही राहिले, कापूस पिकून नाही राहिला, कापसाचा ठीक आहे बोन आतमधल्या आतमध्येच जीव देऊन राहिलं. तुझ्या बापाले कापसाचे हमी भाव किती आहे ते पाय, सोयाबीनचे हमी भाव किती आहे ते पाय, आणि तुझ्या बापाले सोयाबीनचे रेट का भेटून राहिले ते पाय, आणि सोयाबीन किती पिकलं. ठीक आहे, आणि सरकार तुले किती तुटपुंजी मदत करत आहे. थोडासा बोलता होय पोरगा, ठीक आहे, मी एवढीच विनंती करीन. कारण मले तुझ्या मानसिकतेकडे पाहून असंच वाटते, जी धर्माची जातीची मानसिकता या देशाच्या संविधानाला काढायला 70 वर्ष लागले, ह्या चोट्ट्यानं पुन्हा आपल्या बहुजनाच्या पोट्यात धर्म पेरून ठेवला आणि जात पेरून ठेवली. आणि प्रचंड द्वेष आता निर्माण झाला आहे. ठीक आहे, मराठवाड्यात ओबीसीकडं मराठा जात नाही. ठीक आहे, नाव्याच्या दुकानात जायला तयार नव्हते, इथपासून द्वेष निर्माण झाला होता. हे अत्यंत कुटील राजकारण बीजेपी करते असं मला वाटते. शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घ्या. तुम्ही 1 रुपयाले अदानीले जमीन देता, ठीक आहे, आणि आमच्या शेतकऱ्याच्या पाना ठीक आहे तोंडाले पैसाचे पानं पुसता, हे आमच्याकडून सहन होणार नाही. म्हणून या आंदोलनात सहभागी व्हा. हे मोठं आंदोलन आहे. ठीक आहे, माझा तर मुंबईला कार्यक्रम आहे. ठीक आहे, आली वेळ तर मी तो कार्यक्रम रद्द करून या आंदोलनात जाईन. कारण हे आंदोलन माझ्या बापाचं आहे. असं कोणीही आंदोलन करन तर मी त्याचा सपोर्ट करीन. धन्यवाद. आणि बच्चूभाऊनं स्टेटमेंट केलं, ठीक आहे, त्याला लोकच प्रतिक्रिया देऊन राहिले. ते लोकांच्या प्रतिक्रिया तुम्ही टीव्हीवर ऐका. ठीक आहे, लोक काय म्हणते. आजच्या दिवशी इथंच थांबतो. धन्यवाद. जय जवान, जय किसान, इन्क्लाब जिंदाबाद.